सांग ना बीटीएस म्हणजे काय सांग. एकदम चेक करून ठेवले. सांग ना सांग ना. बिहाइंड द सीन. नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात सगळे. तर आज आम्ही चाललो आहे हैदराबादला आणि जस्ट आम्ही मामाच्या या घरातूनही ओला केली आहे आणि बघता बघता आपण पुणे स्टेशनला आलो आहे. हे सगळं स्टेशन आहे, सगळी मज्जा करत होतो. सो फायनली ट्रेनचा टाईम झालेला आमचा आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो. सो आम्ही सगळे आता ट्रेनमध्ये बसलो आहे. मयूर आहे खाली आणि त्याच्याच साईडला आहे वेदांत वगैरे. सो आमचे सीट्स थोडे खालीवर होते आणि काही काही तिकडे होते, त्यामुळे जास्त टाईम आम्हाला एकत्र स्पेंड करता आला नाही रात्री, बट आम्ही मज्जा खूप केली. सो हे आहे हैदराबादचं स्टेशन, म्हणजे आम्ही जस्ट पोचणार होतो तिथे. आणि हे आम्ही सगळे बॅग्स वगैरे सगळा जो काय आम्ही रात्री जेवण वगैरे केलं ते सगळं पॅक वगैरे केलेलं, बॅग्स वगैरे, आणि आम्ही चाललेलो हैदराबादला. म्हणजे आता जस्ट एक अर्धा तासात आम्ही पोचणार होतो हैदराबादला. सो हा वेदांत. सो हे आहे हैदराबादचं स्टेशन, त्याचं नाव आहे सिकंदराबाद. सो आमचं सिकंदराबादवरून जे आमचं मेन जिथे आम्ही राहणार होतो ते होतं जवळजवळ एक अर्धा तासाच्या अंतरावर असेल. तर त्याच्यासाठी पण आम्ही ओला वगैरे केलेली. सो ही सगळी गप्पा वगैरे चाललेली की कसं काय करायचं हैदराबादचं. प्लॅनिंग वगैरे सगळे आमचे फिक्स होती, कारण की आम्ही स्पॉट्स वगैरे सगळे आधीच ठरवलेले की कोणत्या दिवशी कोणतं विजिट करायचं आहे वगैरे. सो स्टेशनवरून पण आम्ही ओला बुक केली आणि थोडीशी ट्रॅफिक होती, कारण की आम्ही एक सकाळी पोचलेलो, पण तरी ट्रॅफिक होती आणि आम्हाला घरी जाऊन लगेच आवरायचं होतं. तर मित्रांनो, फायनली आम्ही रूमवर पोचलो आहे. म्हणजे सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवरून इकडे एक जवळपास अर्धा तासाचं अंतर असेल आणि इकडे आम्ही ओला वगैरे केलेली, तर इकडे आता पोचलो आहे फायनली. आणि रूम जे आम्ही व्हिडिओ फोटोजमध्ये बघितलेली ती खूप डिफरंट आहे आणि आत्ताची खूप मस्त आहे आणि खूप स्पेशियस आहे. सगळं त्यांनी अरेंजमेंट केली आहे, फ्रेम्स वगैरे, आणि तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो आत्ता. आणि खूप मजा येणार आहे. असं वाटतं की एवढी मस्त रूम आहे, पण इथे जास्त राहता येणार नाही, कारण की फक्त आम्ही रात्रीचंच इथे झोपण्यापुरतंच येणार आहे. आणि आता लगेच आवरतो, फ्रेश वगैरे होतो आणि लगेच ट्रॅव्हल करूया आपण. आज खूप मजा करायची, खूप ठिकाणं एक्सप्लोअर करायची, तिकडे जाऊया. अजून मामा वगैरे आले नाही आहेत, तर त्यांची गाडी वगैरे येते, तोपर्यंत एक रूम टूर तुम्हाला एक दाखवतो मी मस्त. जो फर्स्ट स्पॉट जो आमचा होता तो होता बिर्ला सायन्स म्युझियम. आणि तिथे आम्ही गेल्यावर सगळे टायमिंग्स वगैरे बघितले की कधी काय बघायचं आहे, कोणता शो आहे. त्याचे जे काय तुम्हाला रेट्स वगैरे आहेत तुम्हाला इथे दाखवतो, तुम्ही झूम करा आणि बघा. कॉम्बो घेतला तर थोडं स्वस्त पडतं.
सो आम्ही आत्ता चाललो आहे डायनोसॉरियम बघायला. म्हणजे बिर्ला सायन्स म्युझियममध्ये 2-3 फ्लोअर आहेत, आय थिंक 3 फ्लोअर होते. सो तिन्ही फ्लोअरमध्ये वेगळे वेगळे टाईपचे सायन्स म्युझियम आहे. एक डायनोसॉरियम आहे, एक आर्ट गॅलरीसुद्धा आहे जिथे थ्रेड्सनी जे विणलेलं काम असतं ते सगळं केलेलं आहे. इथे मूर्त्या वगैरे सगळ्या लावलेल्या. ओव्हरऑल मस्त आहे, विजिट करण्यासारखं आहे डेफिनेटली. आता आम्ही आलेलो आहे इथे डायनोसॉरियम आहे, म्हणजे इथे फॉसिल्स वगैरे लावलेत, तर ते एवढं एक्सप्लोअर करूया आपण. आणि बिर्ला सायन्स म्युझियम आणि डायनोसॉरियममध्ये व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी अलाउड नव्हती, त्यामुळे मी कोणतेच व्हिडिओ नाही शूट करू शकलो. आणि हे सगळं बघितल्यावर आम्ही असंच गप्पा मारत आम्ही निघालो बिर्ला मंदिरला. बिर्ला मंदिर जस्ट 5 मिनिटावर आहे. काय काय होतं काय शिकलो आपण चला चला बिर्ला मंदिरला तुम्ही आलात तर तुम्हाला पहिले इथे यावं लागेल आणि इथे तुमचे सगळे फोन वगैरे इथे तुम्हाला डिपॉझिट करायला लागतील, कारण की इथेही व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही आहे. तुम्ही फोन एंट्रीच्या जे प्रिमायसेस आहे मंदिरात तिथे नेऊ नाही शकत. सो मी चाललो आहे आता मंदिरात, कारण की मला फोन भेटल्यानंतरचा हा शूट आहे. जेव्हा मी फोन घेतला, दर्शन वगैरे झाल्यानंतर हे शूट केलं आहे मी. सो मंदिर झाल्यावर आम्ही निघालेलो लुंबिनी पार्कला, पण त्याच्या आधी आम्हाला बिर्याणी खायची होती. की पॅराडाईस नावाचं रेस्टॉरंट आहे, तिथे मस्त बिर्याणी भेटते. तर तुम्ही बघू शकता की हे सगळे सेलिब्रिटीजनी इथे आधी व्हिजिट केलं आहे आणि ते सगळे इथली बिर्याणी किंवा इथलं फेमस जे काय आहे ते ट्राय केलं आहे त्यांनी. तुम्हाला हा मेनू दाखवतो, जर जमला तर बघा. प्राइजेस वगैरे थोडंसं कॉस्टली आहे, बट फूड डेफिनेटली चांगलं होतं. हे बघितल्यावर आम्ही गेलो लुंबिनी पार्कला, जे डे 1चं आमचं लास्टचं स्टॉप होतं. आणि आम्हाला इथे जायला 6:45 झालेले. तुला कसं काय माहिती? जशी एंट्री केली तसं आम्हाला समजलं की 7 वाजता एक लेझर शो सुद्धा आहे. तो लेझर शो आम्ही अटेंड करायला चाललेलो आणि इथे पाळणे वगैरे लावलेत, कारण की हा पार्कच आहे एक. सो आम्ही आता चाललो आहे लेझर शो बघायला. लेझर शोचं तिकीटसुद्धा कॉस्टली नाही आहे जास्त, तुम्ही अफोर्ड करून तुम्ही बघू शकता. आणि गर्दी होती, फुल गर्दी होती आणि शो पण मस्त आहे. तुम्ही
आम्ही ठरवलं की आम्ही जाणार आहे बोटिंगने आम्ही जाणार आहे बुद्धा स्टॅच्यू बघायला. तो हा जो लेक आहे त्या लेकचं नाव आहे हुसेन सागर लेक. आणि इथून बुद्धा स्टॅच्यू एक सेंटरवर आहे, सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे या हुसेन सागरचं. आणि तिथे जायला तुम्हाला डिफरंट टाईप्स ऑफ बोट्स अवेलेबल आहेत. पर पर्सन तुमचे 50 जायला आणि 50 यायला असे रेट्स आहेत. सो बोटिंग तुम्ही वेगळ्या टाईपची करू शकता. स्पीड बोट आहे, नॉर्मल बोट आहे. आम्ही नॉर्मल बोटच गेलेलो कारण की जर तुम्ही स्पीड बोट घेताय स्पीड बोटनी तुम्हाला बुद्धा स्टॅच्यूवर तिथे तुम्हाला थांबता येणार नाही. जस्ट एक तुम्हाला राईड भेटेल फास्ट. आम्हाला बुद्धा स्टॅच्यूच्या इथे जायचं होतं, बघायचं होतं, म्हणून आम्ही जस्ट एक नॉर्मल बोट सिलेक्ट केली. पर पर्सन तुम्हाला 100 रुपीज येतं जाऊन येऊन. सो बुद्धा स्टॅच्यू आम्हाला बघायचा होता तो, म्हणून आम्ही ही बोट सिलेक्ट केली. सो बुद्धा स्टॅच्यूला जर तुम्ही एंट्री कराल इथे तर तुम्हाला इथे एक थोडासा टाईम दिला जातो, एक अर्धा तासाचा. तुम्ही इथे सगळं बघू शकता, सगळं बघून फोटो वगैरे तुम्ही काढू शकता. आणि नंतर सेम बोटनी तुम्ही परत जिथून आलात म्हणजे लुंबिनी पार्कचं जिथून तुम्ही बसलात बोटमध्ये तिथे तुम्हाला ही बोट सोडेल. सो ही होती आमची लास्ट राईड. आम्ही खूप एन्जॉय केलं या राईडमध्ये. खूप मजा आली डे 1ला. डे 2ला मिस करू नका म्हणजे पुढचा व्लॉग, कारण की आम्ही चाललो आहे रामोजी फिल्म सिटीला. आणि रामोजी फिल्म सिटीचे व्लॉग तुम्ही मिस करू नका. रामोजी फिल्म सिटीचा व्लॉग नक्की बघा. आणि हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.